सुशिक्षित कुटुंब अचानक वेड्यासारखं वागू लागलं. स्मशानभूमीत राख आणली आणि कुटुंब अचानक वेड्यासारखं वागू लागलं. नेमकं असं काय घडलं घरात की कालपर्यंत अभ्यास, नोकरी आणि स्वप्नांमध्ये रमलेलं संपूर्ण कुटुंब अचानक भीतीचं कारण बनलं. उत्तर प्रदेशातील मेरठ परिसरात एका शांत वस्तीत दिवस हा नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. मात्र एका घराकडून विचित्र आवाज येऊ लागले आणि काही वेळातच शेजारी त्या घरासमोर जमा झाले. आत काय सुरू आहे याचा अंदाज कुणाला नव्हता. घराचा दरवाजा बंद होता. खिडकीतून आत डोकावणाऱ्यांना घरातील सदस्य अस्वस्थ अवस्थेत फिरताना दिसले. कुणी स्वतःशीच बोलत होतं, कुणी मोठमोठ्याने ओरडत होतं, तर कुणी भिंतींवर हात आपटत होतं. काही क्षणातच या घटनेची संपूर्ण चर्चा परिसरात पसरली. लोकांनी अनेक तर्क लावायला सुरुवात केली. कोणीतरी म्हणाले या घरावर काहीतरी संकट आहे. दुसऱ्याने सांगितलं काही दिवसांपासून हे कुटुंब विचित्र वागत होतं, पण कोणाकडे ठोस उत्तर नव्हतं. प्रत्येक जण फक्त अंदाज बांधत होता. या कुटुंबाची ओळख परिसरात अत्यंत सुरक्षित, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित होती. घरातील प्रत्येक सदस्य मेहनती, अभ्यासू आणि भविष्यासाठी मोठी स्वप्न पाहणारा होता. त्यामुळे अचानक घडलेल्या या बदलाने सगळ्यांनाच धक्का बसला. मोठी मुलगी पूजा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तिचं ध्येय मोठं अधिकारी बनण्याचं होतं. धाकटी मुलगी प्रीती विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती आणि तिच्याबद्दलही सर्वांना अभिमान होता. घरातील मुलगा अजय फिटनेस क्षेत्रात नाव कमावत होता. घरातील सर्व सदस्य एकमेकांना साथ देणारे आणि शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते. कुणाशी वाद नाही, कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे अचानक निर्माण झालेली परिस्थिती अधिकच गूढ वाटत होती. घटनेनंतर घराजवळ जमलेल्या लोकांच्या नजरा एकाच गोष्टीवर खिळल्या. घराच्या बाहेर काही पोती पडलेली होती. त्या पोत्यांमध्ये राखेसारखा पदार्थ दिसत होता. एवढंच पाहून अफवांना वेग आला. काही लोकांनी सांगितलं हे कुटुंब काही दिवसांपासून स्मशानभूमीत जात होतं, तर काहींनी दावा केला की ते तिथून राख घेऊन आले होते. या चर्चांनी वातावरणात आणखी भयावह बनवलं आणि सोशल मीडियावरही विविध प्रकारच्या गोष्टी पसरू लागल्या. लोकांमध्ये भीती इतकी वाढली की अनेकांनी त्या घराजवळ जाणं टाळलं. मुलांना बाहेर खेळू देणं बंद झालं. रात्री उशिरा त्या रस्त्यावरून जाण्यास लोक घाबरू लागले. दरम्यान परिस्थिती इतकी गंभीर झाली की घरातील सदस्य स्वतःलाच इजा पोहोचवतील या भीतीने त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. या सगळ्यात सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा कुटुंबातील धाकटा मुलगा अनुज याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. एका आधीच गूढ बनलेल्या घटनेत या मृत्यूने आणखी अनेक प्रश्न निर्माण केले. नातेवाईक धावत घराकडे आले. कुणाला काय बोलावं हे समजत नव्हतं. कालपर्यंत हसणाऱ्या घरात आज शांतता आणि भीतीचं सावट पसरलं. परिसरातील प्रत्येक व्यक्ती एकच प्रश्न विचारत होती, एवढं सुशिक्षित कुटुंब अचानक अशा अवस्थेत कसं पोहोचलं? नेमकं कोणत्या घटनेने त्यांच्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवला? अफवा मात्र थांबायला तयार नव्हत्या. कुणी काळ्या जादूचा उल्लेख करत होतं, तर कुणी अज्ञात शक्तींच्या गोष्टी सांगत होतं. प्रत्येकाच्या तोंडी वेगवेगळी कहाणी होती आणि खरी गोष्ट त्या आवाजात हरवत चालली होती. पोलिसांनी संबंधित यंत्रणांनी त्या प्रकरणाचा तपास सुरू केला. घरातील परिस्थिती, नातेवाईकांचे जबाब आणि परिसरातील लोकांनी सांगितलेल्या गोष्टींची पडताळणी केली जाऊ लागली. तपासादरम्यान समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीकडे सावधपणे पाहिलं जात होतं, कारण सोशल मीडियावर पसरलेल्या प्रत्येक दाव्याला कोणताही अधिकृत पुरावा नव्हता. त्यामुळे अफवा आणि वास्तव यातील फरक समजून घेणं आवश्यक होतं. घराच्या बाहेर आढळलेल्या राखेच्या पोत्यांमुळे लोकांनी अनेक निष्कर्ष काढले होते, पण केवळ राख आढळली म्हणून कोणताही अलौकिक प्रकार झाला असं सिद्ध होत नाही, हे तपास अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केलं. या घटनेने एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला. सुशिक्षित माणूसही भीती, तणाव, चुकीची माहिती किंवा अंधविश्वासाच्या वातावरणात अडकू शकतो का? समाजाने अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी सत्याची वाट पाहणं किती महत्त्वाचं आहे? आजही त्या परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. लोक अजूनही त्या घराकडे पाहतात आणि त्या दिवसाची आठवण काढतात. पण प्रत्येक चर्चेत एक गोष्ट मात्र समान असते, नेमकं सत्य काय होतं? आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. स्थानिकांमध्ये काळी जादू आणि स्मशानातील राख याबाबत अनेक चर्चा रंगल्या असल्या तरी त्याला अधिकृत पुरावा मिळालेला नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि मानसिक स्थिती बिघडण्यामागील वास्तविक कारणांचा शोध घेत आहे. म्हणूनच या घटनेकडे भीती किंवा अंधश्रद्धेच्या नजरेतून नव्हे, तर संवेदनशीलतेने पाहणं गरजेचं आहे. एका सुशिक्षित कुटुंबावर आलेलं हे संकट अनेक प्रश्न निर्माण करतं, पण उत्तर तपासातूनच समोर येतील. अफवा नव्हे तर सत्य समजून घेणं हाच या संपूर्ण घटनेतला सर्वात मोठा धडा आहे.